मित्रांनो, आपण बघू शकतो की रानमेवा जे आहे हे आपल्याला ग्रामीण भागातच भेटतो आणि ज्याला काही पैसे लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. बरोबर आहे ना? हा खाऊन बघू कसा आहे, चव कशी आहे. हा, चांगला आहे. गावरानी आहे, आंबट आणि खारट गोड. ज्याला म्हणजे उपमा नाही देऊ शकत आपण. सकाळी उपमा खातो आपण. परंतु याला उपमा देता येत नाही, एवढं टेस्टी आहे. मित्रांनो, आता हे बघा तुम्ही की हा, आणि थांबा, असं वाटतं हे खाऊन मरतो का काय, एवढं छान याची टेस्ट आहे. आणि हे जे आहे आपल्याला कुठेच मिळणार नाही. मित्रांनो हे पहा, आपण तर फ्रूट सर्वच खातात, परंतु हे जे सिजनेबल असतात जसं की बोरं, याच्यामध्ये कोणतंच केमिकल, सगळं नैसर्गिक, 100% नैसर्गिक आहे. आणि हे निसर्गाच्या विचारानुसार हे फळं आलेले आहेत. मित्रांनो, हे तुम्ही जरूर खा. याचा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अत्यंत फायदा होतो मित्रांनो, कारण की हे अँटीबायोटिकचं काम करतात हे बोरं. हे आम्ही तुम्हाला नवीन माहिती देत आहे. त्यामुळे हे तुम्ही आता रोज खा. कमीत कमी रोज खात जा. एक आणि दुसऱ्याने ते घरी मागून नका खाऊ, तर स्वतः शेतात जा, थोडेसे बाहेर फिरा. आणि जे आमचे मित्र मेट्रो सिटीमध्ये राहतात, त्यांनी जे लोक विकतात त्यांच्याकडून घ्या. पण हे बोरं जे आहेत मित्रांनो, हे सर्टिफाईड नाही आहेत कोणतेच, हे म्हणजे नॅचरल बोर आहेत, ताजे आहेत, ताजे आहेत. ताजे असून नॅचरल आहेत. झाडाचे खायचं तुम्ही खा, आम्ही पटकन हो, खा. खाऊन घेत जा आणि फिट राहत जा. बंद करा. आलेला आहे पश्चिम साईडला, आणि आम्ही आज विरुद्ध साईडचा ट्रॅक पकडला. आता बघता मित्रांनो, इथं बघा, आता हा रेल्वे ट्रॅक आहे आणि इथून जे आहे खाली, इथून आता शेत चालू झालं मित्रांनो. बघा, म्हणजे हे जे जमिनीचं जे अंतर आहे ट्रॅकचं आणि आपल्या शेताचं, इथं हे समाप्त झालेलं आहे. हेच जर बघितलं आम्ही अगोदर जेव्हा दाखवत होतो, तेव्हा ते आपलं कमीत कमी समोर जे आहे आपल्या काठीच्या समोर, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या इसापूरच्या जवळपास, तर ते आपण इथं बघता आम्ही आता 5 किलोमीटर या साईडला आलेलं आहे. तर इथं बघा, हे शेत आणि हा रेल्वे ट्रॅक हे समांतर रेषेमध्ये एकदा आलेला आहे. आणि आम्ही जे तुम्हाला नेहमी दाखवत होतो की रेल्वे स्टेशनचा जो रेल्वेचा ट्रॅक होता, तो याच्या जवळपास 3-4 पट मोठा आहे, कारण की तिथं रेल्वेचा एक्स्ट्रा पटऱ्या वगैरे येणार आहेत. तर आता हे बघा मित्रांनो, इथं जे आहे आता याची साईज एकदम कमी झालेली आहे. आणि असंच आता समोर आम्ही तुम्हाला पूल सुद्धा दाखवू, तर तो सुद्धा इथं कमी झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आपण जे वॉकिंगला आहे नवीन आता एक ट्रॅक आपला इकडला आपण निवडलेला आहे. आपण हे बघू शकतो की दिग्रजचं जे सुतगिरणी आहेत मित्रांनो, तर ते मानकरची आणि इकडली जी आहे ही सुतगिरणी. तर या सुतगिरणीचा हा ट्रॅक आपण पकडलेला आहे. आणि हा ट्रॅक की तिकडल्या ट्रॅकपेक्षा मित्रांनो, कारण तिथं रेल्वे स्टेशन असल्यामुळं थोडं वॉकिंगला हे व्हायचं. बऱ्याचशा आपल्या दिग्रजच्या मित्राची इच्छा आहे की बाबा वॉकिंगला यायचं, तर निश्चितपणे वॉकिंग आपण करा, कुठेही वॉकिंग केली तरी हरकत नाही. परंतु आज आमचं मित्रांनो 5 किलोमीटर आम्ही गेलेलो आहे आणि 5 आता रिटर्न जात आहे, म्हणजे 10 किलोमीटरचं हे आमचं चॅलेंज आहे. आणि डेली वॉकिंग चॅलेंजमध्ये आपण हे व्हिडिओ बघून सकाळी ज्यांना फिरणं होत नाही, ज्यांचे मॉर्निंग शिफ्ट असतात, त्यांनी सायंकाळी निश्चितपणे आपला वॉकिंग चालू ठेवा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आपल्याला गावरानी बोरीचं झाड या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि आता बोर, आता याची चव सांगतो तुम्हाला कशी आहे. तर हे बोर खाल्लं, आता खाऊन बघू. चव याची एवढी छान आहे मित्रांनो, असं वाटते आपण आता मरतो की काय, आहे की नाही? एवढी चव छान आहे. बोला मित्रांनो, हे जे निसर्गाने दिलेले अमूल्य जे आहेत धन, म्हणजे की आता हे जसे बोरं बरेच जण ते वाटते, पण असे तुम्ही सिजनेबल खात जा. त्याला अँटीबायोटिकचं काम करतात बोरं. नैसर्गिक याच्यामध्ये कोणतं केमिकल वगैरे काही वापरलेलं नाही आहे. आणि बांधावरच्या कोणता शेतकरी आमचा असा दिलदार माणूस आहे, तुम्हाला काही म्हणणार नाही, तो स्वतः तोडून देईल तुम्हाला बोरं. त्यामुळे हे नेहमी सिजनेबल खात जा, काही सर्दी वगैरे काही होत नाही. धन्यवाद.